का असं होतंय देवा? ही कोणती परीक्षा घेतोयस तू माझी? का मला निर्णय घेता येत नाही? दरवेळी तू मला कौल देतोस तसं आजही कौल दे ना. सांग मला की तो सिद्धू चांगला मुलगा नाही. सांग मला की त्याने मला आणि माझ्या मुलीला फसव. जरा 2 शाळी दे ना. नाही खरंच नको, मी निघते. अजिबात नाही हा काकू. तुम्ही नारळ पाणी प्यायल्याशिवाय कुठेही जाऊन देणार नाही मी. अरे आणि एखाद्याच्या भल्यासाठी जबरदस्ती चालते हो. ठीक आहे. हो अरे सिद्धू मला तू इथे कसं काय? अहो काकू तुम्ही इकडे काय करताय? अरे देवदर्शनाला आले होते. आज जान्हवीचं लग्न आहे ना, बघ ना, आणि रिक्षा बंद पडली रे. आता वेळेत पोहोचेन की नाही याची भीती वाटायला लागली आहे मला. ऍक्च्युली काय ना, मला ऐनवेळी खूप महत्वाचं काम आलं. मी तिकडेच चाललो होतो. तुम्हाला सोडू का? नाही, लग्नाला सोडायचंच आहे, पण लग्नाला यायचं पण आहे तू आता. आणि बघ ना, वीज गेली आहे. जावई बापून उकडत होतं खूप, म्हणून म्हटलं सरबत घ्या. बरं झालं आलाच बघ. अहो 3 महिने बिल थकलं असणार, त्याशिवाय असं कोण कनेक्शन तोडत नाही. बघे ते आपलं घर आहे, तू पटकन लाव ना कनेक्शन. बिला वगैरेच बघू रे आपण नंतर. लाव. काकू हा काय रे? काय नाही, आता टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. 0 मिनिटात लाईट येतात की नाही बघा तुम्ही. खरंच की आले? बघा काकू बोललो होतं की नाही मी ठरवलं आता मी त्यांच्या बरोबर उभी राहणार. त्यांच्या खांद्याला खांदा लावून ही लढाई लढणार, त्यांना मदत करणार. बरोबर आहे ना? ये बात आहे लक्ष्मी का. मला माझी लक्ष्मी काकू ना असं रडत बसलेली आवडतच नाही. माझी लक्ष्मी काकू कशी म्हणजे किती प्रॉब्लेम्स आली ना तरी त्याला धीराने सामोरं जाणारी आहे. काकू तुम्ही मला फक्त सांगा की यात मी काय करू. का मला त्याच्या चांगल्या आठवणी येत आहे? नाही आहे तो मुलगा चांगला, फसवा आहे तो, खोटारडा आहे, विश्वासघातकी आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, मला काम शोधावं लागणार आहे. हा काकू मला वाटतं हा तुमच्याकडे एकदम परफेक्ट जॉब आहे. बघा ऑल द बेस्ट. नक्की मिळणार तुम्हाला नोकरी. हा काकू काय झालं, मिळालं काम? अरे ते अरे क्या बात आहे काकू, अभिनंदन अभिनंदन. का तुला मी उठायच्या हात बाहेर जाऊन यायचं होतं म्हणून मला फसवायला ना? का जानू? का जानू तू पुन्हा पुन्हा मला सोडून का जातेस? हा तू मला सोडून गेलीस ना की मला किती एकटं वाटतं तुला माहित नाहीये. हे घर आहे ना, हे घर मला खायला उठतं. जानू तू मला सोडून गेलीस ना की मला असं वाटतं की तू परत येणार नाही. अरे मी इकडेच गेले होते फुल मार्केट मध्ये. आज आपण आई बाबांना भेटायला जाणार आहोत ना, म्हटलं रिकाम्या हाती कसं जायचं म्हणून फुलं आणायला गेले होते, एवढंच. नाही जानू, एवढंच नाही. जानू जानू मला सहन होत नाही. जानू जानू मी उठलो तेव्हा माझ्या शेजारी तू नव्हतीस. जानू असं नसतं, प्रत्येकाच्या आयुष्यात कोण ना कोणतरी असतंच. हे बघ, आता तू आधी तिच्याशी बोलायचीस, आता माझ्याशी बोलतेस. जयंत आता मी तुझ्याशी बोलते कारण आपलं लग्न झालंय, तू नवरा आहेस माझा, तू माझ्या आयुष्यात आलायस. असं माझ्या भावनाताईच्या आयुष्यात कुणीच नाहीये रे. ओके, बरोबर आहे तुझं. तिचं अजून लग्न झालं नाहीये म्हणून तिच्या आयुष्यात तिचा जयंत अजून आला नसेल कदाचित. पण एखादा मॅड असेलच. शेवटचं कधी भेटली होतीस तू त्या मॅडला? तुला माझ्याशी बोलावंच लागेल. मॅड प्लीज बोल काहीतरी. छानवी, मी तुला काहीतरी विचारतोय, सांग ना मला. तू अशा या छोट्या मोठ्या गोष्टी पण त्याच्यासोबत शेअर करतेस का? जयंत काय बोलतोयस तू? आणि मी तुला सांगितलं होतं ना
आपल्या लग्नाच्या आधीपासूनच आमचा काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे. इनफॅक्ट आम्ही भेटलो सुद्धा नाही आहोत. त्याच्याशी काही शेअर करण्याचा संबंधच येत नाही जयंत. अच्छा, बरं मला सांग, मॅड व्यतिरिक्त दुसरे बरेच क्लोज फ्रेंड्स आहेत का तुझे? आता काय सांगू मी जयंतला? मी जर हो म्हणाले तर तो मला इतर मित्रांची नावं विचारेल, आणि जर का मी नाही म्हणाले तर त्याला असं वाटेल की मॅड एकटाच माझा मित्र होता. काय करू मी आता? जानू, मी तुला काहीतरी विचारतोय. मॅड सोडल्यास तुझे कोणते क्लोज फ्रेंड्स होते का? पण असं का विचारतोयस तू? का असंच सिंपल प्रश्न विचारतो. सांग ना मला. हो आहे ना, एक जवळची मैत्रीण पण आहे. मैत्रीण? कोण, म्हणजे काय नाव तिचं? जानू, मला तिचं नाव सांग. तन्वी. तन्वी. ओके. तन्वी सोडल्यास